भिवंडी ग्रामीण क्षेत्र में विकास कार्यों के लिए एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित किया गया था। भिवंडी ग्रामीण के माननीय विधायक श्री शांताराम मोरे साहब के निधि और आशीर्वाद से वार्ड क्रमांक 2 में छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम में नए पेवर ब्लॉक की स्थापना और वार्ड क्रमांक 4 में देवराज पार्क से पद्मावती भंडारी भंडार तक कंक्रीटिंग का कार्य को संपन्न किया गया। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय विधायक श्री शांताराम मोरे साहब के हाथों से वार्ड क्रमांक 2 और वार्ड क्रमांक 4 के कार्यों को संपन्न किया गया। इस अवसर पर श्री मनीष महाजन, ग्राम विकास अधिकारी, श्रीमती रेखा सदाशिव पाटिल, सरपंच ग्राम पंचायत कोनगांव, श्रीमती रेखा नीलेश मुकादम, उपसरपंच ग्राम पंचायत कोनगांव और श्री विवेक नामदेव म्हात्रे, उपतालुका प्रमुख शिवसेना भी उपस्थित थे। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव या ठिकाणी आपण पेवर ब्लॉक आणि अजून एका ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण 10 लाख आणि इथे 10 लाख असं आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे। अजून बरंच काही कोनगावसाठी करायचं आहे। म्हणजे आता पाणी योजनेचं परवा दिवशी मीटिंग जेव्हा मंत्रालयामध्ये झाली तेव्हा कोनगावसाठी सेपरेट टॅपिंग लाईन स्टेमच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे दुसरे गाव आहेत 4 गावांसाठी आणि MIDC साठी ती वेगळी सेपरेट लाईन द्यायची असं ते त्या दिवशी मंत्रालयामध्ये गुलाबराव पाटलांच्या इकडे बसून त्या मीटिंगमध्ये फायनल झालं। आपल्या ब्रिजच्या इथे एक गणपती विसर्जनाचा घाट आहे, तोही एकदम सुसज्ज असा आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या छटपूजेचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि बघितल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की खूप सुंदर त्या ठिकाणी गणपती विसर्जनाचा घाट त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी एक सुसज्ज असा गणपती घाट त्या ठिकाणी बनवायचा आणि अजून बरेचसे कामं आहेत कोनगावामध्ये तेही आपल्याला करायचे आहेत। आताच कोणतरी बोललं की 10 कोटी 5 वर्षात द्यायचे, मी बोललो त्याच्यापेक्षा जास्त देऊ म्हणजे कोनगावासाठी करण्यासाठी खूप आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधीचा आपण कोनगावमध्ये देण्याचा प्रयत्न करू। सर्व सरपंच सदस्य खूप मेहनतीने मला जेव्हा ह्या इलेक्शनला जेव्हा मला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधी कोनगावसाठी देणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो आणि येत्या 5 वर्षामध्ये कोनगावमध्ये कुठला रस्ता करण्याचा राहील म्हणजे सर्वच लोक सांगतील की 5 वर्षामध्ये आम्हाला कोनगावामध्ये कायापालट करून दाखवला आणि खूप चांगल्या प्रकारे ही सर्व मंडळी सरपंच असतील सदस्य असतील खूप चांगलं या ठिकाणी मेहनत करत आहेत। त्याच्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगलं काम करा, पुढच्या वेळेला जास्त आपल्याला संघर्ष करायला लागणार नाही त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्याकडून हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्पीड न्यूज भारत।